पुत्रदा एकादशी व्रतकथा। भविष्य उत्तर पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये पुत्रदा एकादशीचे महात्म्य युधिष्ठिरांनी विचारले। हे श्रीकृष्ण, कृपया मला पौष महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशी विषयी सांगा। त्या व्रताची विधी काय आहे तथा त्यावेळी कोणत्या देवतेचे पूजन केले जाते। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जगताच्या कल्याणासाठी या एकादशी विषयी मी आपल्याला सांगतो। अन्य एकादशीप्रमाणेच ही देखील एकादशी करावी। या एकादशी व्रताचे नाव पुत्रदा असे आहे। ही सर्व पापांचे हरण करणारी सर्वोत्तम तिथी आहे। सर्व कामना आणि सिद्धी पूर्ण करणारे भगवान या तिथीचे अधिदेवता आहेत। या त्रिलोकामध्ये यापेक्षा उत्तम तिथीच नाही। प्राचीन काळातील कथा आहे। भद्रावतीपुरीमध्ये सुकेतुमान नावाचे राजा राज्य करीत होते। त्यांच्या राणीचे नाव चंपा होते। कित्येक वर्षापर्यंत राजाचा वंश चालविण्यासाठी राजाला पुत्र झाला नव्हता। त्यामुळे दोघे पती पत्नी नेहमी चिंता आणि शोकाने व्याकुळ राहायचे। त्यामुळे राजाचे पितर राजाने अर्पण केलेले जल शोकोच्छवासाने गरम करून पित होते। राजानंतर आम्हाला कोणीच तर्पण करणारे नाही या विचाराने पितर दुःखी झाले होते। एक दिवस आपल्या घोड्यावर स्वार होऊन सुकेतुमान महाराज दाट वनांमध्ये निघून गेले। पुरोहित आदी लोकांना याची कल्पना देखील नव्हती। पशुपक्ष्यांनी भरलेल्या या दाट वनामध्ये महाराज भ्रमण करीत होते। सर्वत्र अनेक प्रकारचे पशुपक्षी पाहत महाराज वनामध्ये इकडे तिकडे फिरत होते। इतक्यात दुपार झाली। राजाला तहान आणि भूक लागली। त्यामुळे पाण्याचा शोध घेत राजा इकडे तिकडे फिरू लागला। पूर्वजन्मीच्या पुण्यामुळे त्यांना एक सरोवर दिसले। त्या सरोवराजवळच मुनींचा एक आश्रम होता। त्याच वेळी अनेक शुभ शकुन होत होते। राजाचा डावा डोळा आणि डावा हात फडफडू लागला। त्यामुळे काहीतरी शुभदायक घडणार आहे याची राजाला जाणीव झाली। सरोवराच्या काठावर अनेक मुनी वेदांचे पठण करीत होते। त्यांना पाहून राजाला अतिशय आनंद झाला। घोड्यावरून खाली उतरून राजाने मुनींजवळ जाऊन सर्वांना नमस्कार केला। तेव्हा ते मुनीवर म्हणाले, हे राजन, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत। राजा म्हणाला, हे मुनिगण, आपण कोण आहात? आपली नावे काय आहेत? आपण इथे का एकत्र आला आहात? कृपया मला सत्य सांगा। मुनी म्हणाले, राजन, आम्ही विश्वदेव आहोत। माघ महिना जवळ आला आहे। आजपासून 5व्या दिवशी माघ मासास प्रारंभ होईल। आजच पुत्रता नावाची एकादशी आहे। जो कोणी ही एकादशी करतो त्यास पुत्रप्राप्ती अवश्य होते। राजा म्हणाला, विश्वदेवगण, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपया मला पुत्र द्या। मुनी म्हणाले, राजन, आज पुत्रदा एकादशी आहे। या एकादशी व्रताचे आपण आजच पालन करावे। महाराज, भगवान श्री केशवांच्या प्रसादामुळे आपल्याला निश्चितच पुत्रप्राप्ती होईल। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिरा, अशा प्रकारे मुनींच्या सांगण्याप्रमाणे राजाने एकादशी व्रताचे पालन केले। द्वादशीस पारणे करून तथा मुनिजनांच्या चरणी मस्तक टेकवून राजा घरी परत आला। त्यानंतर राणीला गर्भधारणा झाली। या पुण्यामुळे राजाला तेजस्वी पुत्र प्राप्त झाला, ज्याने आपल्या उत्तम गुणांमुळे पित्याला संतुष्ट केले। तो प्रजेचा उत्तम पालक झाला। त्यामुळे हे राजन, पुत्रता व्रत अवश्य करावेच हवे। जो कोणी या व्रताचे पालन करतो त्यास पुत्रप्राप्ती होऊन तो मनुष्य स्वर्गगामी बनतो। जो कोणी या व्रताचे महात्म्य वाचतो, ऐकतो अथवा सांगतो त्यास अश्वमेध यज्ञाचे फळ प्राप्त होते। पुत्रदा एकादशीचे महत्त्व। पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे। जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूंची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते। जे लोक वर्षातून 2दा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते अशी मान्यता आहे। पुत्रदा एकादशीची पूजाविधी। एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात। त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा लसूण खाऊ नये। द्वादशीला उपवास सोडावा। तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे। पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे। या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे, पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता। स्नानानंतर भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करा। पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप, दीप, फुले, अक्षता, रोली, फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प घ्या। पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा। रात्री फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि स्वतः सेवन करावे।
तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही पुत्रता एकादशी धरता की नाही हेही कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.